काही अडचणींमुळे काही ठिकाणी सोयाबीन खरेदी थांबली आहे, मात्र सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी केली जाईल असं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केल्यानंतर गोदामं फुल झाल्याचं कारण शासनाकडून देण्यात आलं, मात्र आमचं सोयाबीन खरेदी केलंच नाही, मग गोदामं भरली कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। व्यापाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा शेतकरी करतायत। हतनूर धरणामध्ये 54% गाळ असल्याचा अहवाल समोर आलाय। गाळाचं उत्सर्जन करण्यासाठी गाळ समितीच्या शिफारसीनुसार 8 विस्तारित वक्राकार दरवाजांचं काम हाती घेण्यात आलेलं आहे, मात्र तुटपुंजा निधीमुळे गेल्या 15 वर्षांपासून हे काम रखडलंय। जळगावच्या वरण गावामध्ये माता रमाईंच्या जयंती प्रसंगी दगडफेक करण्यात आली होती। दरम्यान या दगडफेक प्रकरणातील आरोपींवरती मकोका लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक केदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। साताऱ्याच्या वाईतील पांडवगडावरती फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवरती मधमाशांनी हल्ला केला। हल्ल्यामध्ये 4 गिर्यारोहक हे किरकोळ जखमी झाले, तर 2 जण गंभीर जखमी आहेत। ओमानच्या समुद्रात 29 तारखेला बेपत्ता झालेल्या धुळ्याच्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी यश देवरेचा अजून सुद्धा शोध लागलेला नाहीये। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यशचा शोध घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी देवरे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। सरकारने तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केलेली आहे। एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही अशी टीका वानखडे यांनी केली आहे। रायगडच्या महाड MIDC परिसरातील संगम परिसरात कारखान्यावरील रसायनं सोडल्यामुळे प्रदूषण झालेलं आहे। या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यामध्ये 1,500पेक्षा अधिक महत्त्वाचे दस्तावेज उघड्यावरती फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय। नागरिकांना वाटप न करता फेकून दिल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली। कर्नाटकातील काँग्रेसचं सरकार आहे, तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवरून केवळ भाजप राजकारण करत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटलांनी केलाय। अकोल्याच्या दाभेकर कॉलेज परिसरामध्ये एका हरणीवरती कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला होता, मात्र या हरणीचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील कल्ले आणि पंकज गवंड यांनी पुढाकार घेतला। 9 किलोमीटर दुचाकीवरती नेऊन हरणीला रुग्णालयात दाखल केलेलं आहे। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन, डे केअर, केमोथेरपी सेंटर आणि डिजिटल हँड एक्सरे मशीनचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। यावेळेला पालकमंत्री पंकज भोयर, डॉक्टर शशिकांत शंभरकर आणि सुमंत वाघ यांनी उपस्थिती लावली। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणीकडच्या बहादूर शेख नाका ते युनायटेड हायस्कूल उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावरती आलंय। संबंधित एजन्सीकडून योग्य ते परीक्षण करून योग्य त्या उपाययोजना केल्यानंतर आता पुन्हा उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। वाशिममध्ये पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली 61 वाहनं अनेक वर्षांपासून पडून आहेत। 54 दुचाकी आणि 4 रिक्षा आणि 3 कारचा समावेश आहे। पोलिसांनी मूळ मालकांना वाहनं ताब्यात घेण्याचं आवाहन केलं होतं, पण कुणीच पुढाकार न घेतल्याने लवकरच या वाहनांचा लिलाव होणार आहे। मालेगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। शहरातील संवेदनशील भागामध्ये 150 CCTV 24 तास सुरू राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्याने भाव खायला सुरुवात केलेली आहे। उन्हाळ्याच्या तोंडावरच भाजीपाला महाग झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यात मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय। शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इकडे बिबट्याने अंगणात बसलेल्या कुत्र्यावरती हल्ला करत त्याला ठार केलाय। पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू झालेली आहे। श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता योगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने ही यात्रा सुरू होते। एकूण 13 दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे। बुलढाण्याच्या लोणार शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करत पट्टेरी राजहंस पक्षी दाखल झालेले आहेत। टिटवी गावातील धरण परिसरात हे पट्टेरी राजहंस पक्षी सहज दृष्टीस पडतायत, त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जळगावमध्ये सर्वच रेल्वे गाड्यांचं आत्ताचं आरक्षण फुल झालेलं आहे। अनेकांनी कुटुंबासह उन्हाळी सुट्टीत विविध ठिकाणी रेल्वेने जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे। बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। शासनाचा हमी भाव खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे 23,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडून आहे। आता शासनाकडून मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जाते। सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वरमधून 25 पेट्या आंब्यांची आवक झालेली आहे। 1 डझनच्या पेटीला 5,500 रुपये इतका भाव मिळतो।
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये 1300 वर्ष पुरातन श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसवण्यात आलेला आहे। जगदंबा मंदिरात शतचंडी महोत्सव हा सुरू आहे। या निमित्ताने देवीला सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेत ड्रग्ज प्रकरणी टास्क फोर्सची समिती बैठक पार पडलेली आहे। जिल्ह्यातील बंद असेल 134 कारखान्यांची तपासणी 8 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटलांनी दिले। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर मूर्ख आहे, अशा शब्दामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनेते राहुल सोलापूरकरांचा समाचार घेतलाय। राज्य सरकारने अशा लोकांवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, असं विखे म्हणाले। राहुल सोलापूरकर यांच्या विधानामागे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चाललाय का हे पाहावं लागेल। महापुरुषांबाबत विधान करणाऱ्यांवरती कारवाई तर झालीच पाहिजे, अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिला। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात आक्रमक झालेत। उद्या सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहेर वंचितचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत। झरापमधील पर्यटक मारहाण प्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक झालेले आहेत। 12 फेब्रुवारीला संध्याकाळी एकत्र जमून मारेकऱ्यांना आपली ताकद दाखवू, असा इशारा निलेश राणेंनी दिला। नांदेडच्या नायगावमध्ये मांजरम इथे जलजीवन मिशनचं काम सुरू आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। अपूर्ण कामामुळे पाणी मिळत नसल्याचं म्हणत संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन केलं। धाराशिवमधील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलेलं आहे। कचरा डेपोत सतत धुराचे लोट आणि दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या पुलाचं काम तात्काळ पूर्ण करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। गोदावरीच्या पात्रात उतरत शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचाही आरोप संघटनांनी केलाय। लातूरमधील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे, त्या मागणीसाठी उभाटा आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टॉवरवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय। नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलेलं आहे। सीसीटीव्ही सेंटर मॉलच्या परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था झाल्याने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। श्रीरामपूरमधील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत अटक केली आहे। त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला। शाहरुखवर खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे आहेत। एकतर्फी प्रेमातून मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे। 2018 मध्ये घडलेल्या गुन्ह्याचा 6.5 वर्षांनी निकाल लागलाय। आरोपी तुरुंगाबाहेर आल्यास मामाकडच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। स्वस्त दरात सोनं देतो सांगून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केलेला आहे। या टोळीमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। या प्रकरणात व्यापाराचे 1.5 कोटी रुपये लुटणाऱ्या 4 आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केली। अमळनेरमधील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत शिंगारे यांची 9 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी बँक समोरून लांबवलेली आहे। चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील देवटोला बबई शेत शिवारामध्ये एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।